हाय हॅलो नमस्कार सर्वांना। मी विद्याज लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण आलेलो आहोत जटा मंदिराकडे। नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये आपण ब्रह्मगिरी पर्वतावर आहोत आणि हीच ती जागा जिथं भगवान शंकरांनी आपल्या जटा आपटून गोदावरीस येण्यास भाग पाडले आणि याला गंगा किंवा गोदावरी नदी सुद्धा म्हणजे नदीचा उगम स्थान सुद्धा म्हणतात। तर इथेही छान आमचं दर्शन झालं आणि हीच ती जी जागा आहे तिथं असे वन उमटलेले आहेत जटांचे आणि साईडला दोन असे खड्डे आहेत जिथं की भगवान शंकराने आपले गुडघे टेकवले होते आणि आपल्या जटा आपटल्या होत्या। तर गोदावरी नदीचा उगमस्थान इथूनच झालेला होता। तर तुम्हाला एवढ्या लांब जमत नसेल तर तुम्ही या व्हिडिओद्वारे पाहू शकता। असं मंदिर आहे आणि इथूनच दर्शन घेऊ शकता जर शक्य नसेल तर। आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका। तर खूप उंचावर असं ब्रह्मगिरी पर्वतावर उंच चढून 5 ते 6 तास लागतात यायला। तर हे मंदिर अशा प्रकारे दिसतं। इथं खूप जुनं मंदिर आहे। थँक्यू।